पाणीपुरीच्या रगड्यासाठी हे वाटाणा घेतलेला आहे मी। पाणीपुरीच्या रगडा आपण करणार आहोत, त्यासाठी हा मी वाटाणा घेतलेला आहे, सकाळी भिजत घातला होता। तर त्याच्यामध्ये एक बटाटा आणि मीठ घालायचं आणि हळद आणि हे शिजवून घ्यायचं। हा सफेद वाटाणा शिजायला जास्त वेळ लागतो म्हणून जास्त शिट्ट्या द्यायच्या, 5-6 शिट्ट्या द्यायच्या आणि चांगला शिजवून घ्यायचा वाटाणा। आता पाणीपुरीसाठी खजूरची चटणी करणार आहे, खजूर आणि चिंच चटणी करणार आहे। तुम्ही फक्त चिंचेची पण करू शकता, मी खजूर आणि चिंच घेतलेली आहे। तर हे चिंच मी भिजत घातली होती 2-3 तास, ते आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं। हे बघा, हे खजूर आणि चिंच मी वाटून घेतली आहे मिक्सरला। आता हे आपण गाळून घेणार आहोत। हे बघा, हे असं चिंच आणि गूळ, चिंच आणि खजूर हे गाळून घेतलेलं आहे। आता हे आपण शिजवून घेणार आहोत। आता आपण पाणीपुरीचं तिखट पाणी करणार आहोत। त्यासाठी पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लिंबाचा रस। लिंबाचा रस तुम्ही वापरणार नसाल तर चिंच घालू शकता आणि मीठ। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं। हे बघा, मी हे वाटून घेतलेले। आता हे आपण गाळून घ्यायचं मोठ्या गाळणीने। पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। हा चोथा तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून पुन्हा त्याचं पाणी काढू शकता, तुम्हाला पाणी अजून हवं असेल। आता आपण चटणी शिजवून घेणार आहोत। त्यासाठी हे चिंच आणि खजूर गाळून घेतलं होतं, तर पॅनमध्ये घ्यायचं। तुम्ही चिंच जेवढी घेतली असेल तेवढाच गूळ घ्यायचा। चिंच जर 1 वाटी घेतली असेल तर गूळ 1 वाटी घ्यायचा। तर ह्याच्यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत। आणि हे मिश्रण असं ढवळत राहायचं, हलवत राहायचं। त्यामध्ये मीठ घालूया आणि कलरसाठी लाल तिखट घालूया। आपल्याला तिखट चटणी करायची नाही आहे, फक्त कलर येण्यासाठी लाल तिखट घालायचं। एक जिरा पावडर घालायची, तुम्ही चाट मसाला पण घालू शकता। बघा कलर कसा बदललेला आहे। आता हे आपण एक 5-10 मिनटं आपण हे शिजवून घ्यायची। ही चटणी अशी शिजवली ना व्यवस्थित तर एक 2-3 महिने खराब होत नाही, फ्रीजमध्ये राहते व्यवस्थित। जसजशी शिजत जाईल तसतसा याचा कलर डार्क होत जातो। पण जास्त घट्ट पण ठेवायची नाही, थोडी पातळच ठेवायची, कारण थंड झाल्यानंतर ती घट्ट होते, आळते चटणी। त्यामुळे ही जास्त आटवायची नाही आहे। जसं शिजत तसं चकाकी येते चटणीला। तुम्ही बघत असाल बघाशी कसा कलर होता, आता कसा कलर बदललेला आहे, तो घट्टपणा पण आलेला आहे। आता ही चटणी तयार आहे। आता आपण रगडा शिजलाय का बघूया। हे बघा किती व्यवस्थित चांगला शिजलेला आहे। आता काय करायचं, हे बटाट्याचे तुकडे ते पण याच्यामध्ये मॅश करून घ्यायचे। एवढाच घट्ट ठीक आहे, जास्त पातळ करायचा नाही। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कांदा ॲड करायचा असला तर तुम्ही कांदा ॲड करू शकता, मी असंच ठेवणार आहे प्लेन। हे जरा टेस्ट करून बघायचं मीठ बरोबर आहे का, नाही तर मीठ घालू शकता तुम्ही। तिखट पाणी तयार आहे, रगडा आणि गोड चटणी तयार आहे। काय तिखट पाण्यामध्ये आपण हे बुंदी घालणार आहोत। आता आपण पुरी कशी बनवायची ते बघूया।